सर माझ्याकडे 1,00,000 रुपये आणि मला माझा करिअर स्टार्ट करायचा आहे, मी काय करू? हे घे, सर्वात आधी तुझे हे 1,00,000 रुपये तुझ्या लर्निंग वरती इन्व्हेस्ट कर. सर्वात आधी रिअल इस्टेट मार्केट कसं चालतो, त्याचे नियम काय आहे ते समजून घे. अप्रुव्हल कसं काढायचे, लँडचे लीगल डॉक्युमेंट कसं चेक करायचे हे तुला नीट समजलं पाहिजे. कारण नॉलेज शिवाय रिअल इस्टेट मध्ये एंट्री घेणे खूप धोकादायक आहे. आणि बाकी बिल्डर्स पेक्षा माझ्या कस्टमर्सला एक चांगला फ्लॅट कसा बनवून देऊ शकतो? त्यासाठी तुला सर्वात आधी ग्राउंड लेवल वरती जावं लागेल. तुला वेगवेगळ्या ठिकाणावरती जावं लागेल. तुला वेगवेगळ्या जागेवर जाऊन चेक करावं लागेल की कोणती लँड क्लिअर आहे आणि त्या ठिकाणचे सर्व फॅमिलीजला तुला भेटावं लागेल. त्यांच्याकडनं समजून घ्यावं लागेल की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहे, त्यांची डिमांड्स काय आहे आणि तू ते कसे रिझॉल्व्ह करू शकतो. आणि जर मला माझा पहिला प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर मला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे लागतील? तुला सर्वात आधी पहिला लँड एनालिसिस करावा लागेल. एकदा लँड फायनल झालं तर त्याचं सर्व लीगल डॉक्युमेंट तुला चेक करावं लागतील आणि त्यानंतर इन्व्हेस्टरला ऑनबोर्ड करू शकतो. त्यांना पटवून देऊ शकतो की त्यांनी का तिथे इन्व्हेस्ट करायचे आणि लोकांचे नीड्स अँड डिमांड्स तू समजून घेतल्यानंतर तुझा पहिला प्रोजेक्ट तू सुरू करू शकतो. रिअल इस्टेट फक्त पैशाचा गेम नाहीये, हा पेशन आणि नॉलेजचा गेम आहे. आता तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की तुमच्याकडे जर 1,00,000 रुपये असाल तर तुम्ही कोणती स्टेप घ्याल.